नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त अशी मसाला खिचडी बनवणार आहोत. पाहू शकता तुम्ही मस्त एक शीत भाताचा छान मोकळा झालेला आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये तेल, तूप, बटर तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही फोडणीसाठी वापरू शकता. त्यानंतर बघा जिरा आणि मोहरी घातलेली आहे. जिरा आणि मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये बघा मी 2 ते 3 तेजपत्ता घातलेला आहे. त्यानंतर बघा काही खडे मसाले घातलेले, 2-3 मिरे आणि कलमीचा तुकडा आणि 2 लवंगा घातलेल्या आहेत. बघा आता हा मसाला आपण व्यवस्थित छान परतून घेऊया बघा. त्यानंतर बघा 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया. बघा मिरचीसुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे. त्यानंतर यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे. हा कांदासुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. बघा कांदा छान घालून झालेला आहे. बघा कांदा आपण व्यवस्थित छान यामध्ये परतून घेऊया. बघा कांदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये एक मी मोठा आकाराचा टमाटर घेतलेला आहे कट करून, तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आता कांदा आणि टमाटर छान मऊ शिजण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. बघा मीठ घातल्याने काय होते बघा, मस्त असा कांदा टमाटर छान लवकर मऊ होतो. बघा कांदा टमाटर छान व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यानंतर बघा एक बटाटा कट करून घेतलेला, तो सुद्धा घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालूया. बघा हळद घातलेली आहे अर्धा चम्मच, 1 चम्मच धनिया पावडर घातलेली आहे, 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चम्मच यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे. आता हे मसाले आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. बघा मसाले छान व्यवस्थित परतून झालेले आहेत. बघा मसाले छान आता आपल्याला परतून झालेले आहे. बघा आता 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे मी बासमती आणि अर्धा वाटी त्यामध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे सालची. बघा त्यामध्ये मी 2.5 पट यामध्ये मी पाणी घालून घेत आहे बघा. आपण यामध्ये इतर भाज्या वगैरे घातलेल्या आहेत, त्यामुळे पाणी यामध्ये आपण शिल्लक घालणार आहोत. बघा आता पाण्याला छान अशी खडखडून उकळी आलेली आहे. त्यानंतर बघा डाळ तांदूळ मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालून घेऊया. बघा संपूर्ण डाळ तांदूळ यामध्ये मी आता घालून घेत आहे. बघा संध्याकाळच्या वेळेस जर भाजी-पोळी बनवण्याचा कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीची मस्त अशी मसाला खिचडी आपण बनवू शकतो. मस्त अशी खिचडी. त्यानंतर बघा यामध्ये बघा मी थोडीशी अर्धा वाटी यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घेतलेले आहे. बघा आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. बघा वरून थोडंसं मी कोथिंबीर घालून घेत आहे. बघा मस्त अशी याला उकळी काढायची आहे आपल्याला. उकळी आल्यानंतर मस्त अशी झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवर छान खिचडी शिजायला ठेवायची आहे. 10 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त बघा एक शीत भाताचा छान असा मोकळा झालेला आहे आणि मस्त अशी आपली मसाला खिचडी बनवून झालेली आहे. बघा अशा पद्धतीची खिचडी तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या वेळेस नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे. बघा मस्त अशी बघा लोणच्याबरोबर किंवा पापड बरोबर किंवा एखादी कोशिंबीर वगैरे जर बनवली त्यासोबत अप्रतिम ही खिचडी लागते बघा. आपली जी खिचडी बनवून झालेली आहे आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा पाहू शकता आणि वरून तुम्हाला लाल चटणीचा ठेचा किंवा हिरवा चटणीचा ठेचा आवडत असेल ते सुद्धा तुम्ही यावरती घेऊ शकता. बघा आणि वरून मी थोडंसं पापड घेतलेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.